नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा. तर बघा, आज मी असंच म्हणजे कालचा अर्धा व्हिडिओ ह्यातला कालचा आहे आणि अर्धा व्हिडिओ आजचा आहे. तर काल मी बरीच काही ना काही तयारी करत होती. तर त्यामध्ये बेलाचं जे बिल्वपत्र आहे तर ते पण मी काढून ठेवलं. कारण आज आहे सोमवार. तर सोमवारच्या दिवशी आपण बेलाचं पान जे आहे ते तोडत नाही. तर ते कशासाठी मी एक पान तोडून ठेवलं होतं तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगेन. तर झाडांना असंच सकाळी-सकाळी ना झाडांशी असं छान बोललं, त्यांच्याशी थोडंसं मन मोकळं केलं ना, की त्यांनाही खूप बरं वाटतं आणि आपल्यालासुद्धा. तर उद्या म्हणजे आजपासून नवरात्री सुरू होणार होते, तर म्हणून काल मी बऱ्यापैकी संपूर्ण सगळं घर स्वच्छ पुसून घेतलं. कारण काल होती सर्वपित्री अमावस्या. तर म्हणून काल सगळं काही ना काही जे थोडंफार साफसूफ जे करायचं होतं ते करून ठेवलं. कारण मग आज संपूर्ण आपल्याला मंदिर म्हणजे देवघर उजळवायचं असतं, त्यानंतर देव बसवायचे असतात, त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी असतात आणि जेव्हा बघा असे काही स्पेशल आपले सण असतात, तर तेव्हा जर आपण ह्या बाकीच्या गोष्टींना वेळ देत बसलो ना, तर आपल्या मुख्य कामाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या कुटुंबियांसोबत आपल्याला तो सण तेवढा आनंदाने साजरा करता येत नाही. कारण स्त्रियांचं काय असतं, की सगळी कामं, पूजा, मग सगळंच आटपेपर्यंत जेवण वगैरे करेपर्यंत त्यातच आपला तो सणाचा सगळा दिवस निघून जातो. मग आपल्याला जे म्हणजे म्हणतात ना, की आपल्याला काही स्पेशल आनंद त्यातून असं काही घेताच येत नाही. मग असं होतं, की सण म्हणजे फक्त काम आणि काम. तर तसं होऊ नये. या सणासाठी आपण थोडीशी आधी जराशी प्री प्लॅनिंग केली ना, काही गोष्टी आधीच थोड्याशा आपण डोक्यात ठेवल्या ना, तर मग आपल्याला पुढचा जो सणाचा दिवस आहे, तो छान व्यवस्थित आपल्याला घालवता येतो. तर म्हणून म्हटलं, की आज जे पण काही एक्स्ट्राचं जे पण सगळं पुसायचं काम होतं ना, तर ते सगळं मी आज व्यवस्थित क्लिनिंगचं सगळं काम करून घेते. आणि पुसता-पुसता माझ्या डोक्यातसुद्धा उद्याचं पण सगळं प्लॅनिंग सुरू होतं, म्हणजे आजचं, की मला उद्या काय-काय करायचं आहे. आता माझ्याकडे जे नवदुर्गाचे जे मुखवटे आलेले आहेत, तर त्यासाठीसुद्धा खूप सुंदर-सुंदर कल्पना माझ्या डोक्यात होत्या. घट मी इथे बसवत नाही, कारण सासूबाईंकडे घट बसवला जातो. तर आईंकडे सुद्धा जायचं होतं, त्यांच्याकडे सुद्धा घटाची छान स्थापना करायची होती. पण जसं मी तुम्हाला म्हटलं, की खरंच आहे, की काही गोष्टी आपल्याला आयुष्यात खूप काही शिकवून जातात आणि हा अनुभव मला जो अनुभव येतोय ना, खरं तर शेअर करण्यासारखं नाही आहे, पण तरीही मी मुद्दामून का शेअर करते? कारण बऱ्याच माझ्या मैत्रिणींना, बऱ्याच ताईंना या गोष्टींना फेस करावं लागत असेल आणि त्यावेळी त्यांची मनस्थिती जी आहे ना, ती खूप खराब होते, की खूप उत्साहाने आणि खूप जल्लोषाने आपण एखाद्या गोष्टीसाठी तयारी करतो. त्याच्यासाठी विचार करत असतो. कारण ह्या सणांमधूनच आपल्याला एक म्हणतात ना, की जो आनंद आहे तो मिळत असतो. पण अशा वेळेला जर अशा काही गोष्टी घडल्या, की मग आपला सगळा हिरमूस होतो. तर तो म्हणजे की स्त्रियांचा जो महिन्याचा जो प्रॉब्लेम असतो ना त्याचा. तर सांगायला झालं तर माझी जी तारीख आहे ना, ती खूप पुढे आहे 2 तारखेच्या पुढची. पण माहीत नाही की अचानकच कालच म्हणजे जे मासिक धर्म आहे तो आला आणि म्हणजे म्हणतात ना, की पहिल्यांदा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, की असं कसं झालं? अचानक कसं काय आलं? आणि माझे सगळे जे पुढचे जे सगळे प्लॅन्स केले होते ना, त्या सगळ्यांवर पाणी फिरलं. पण क्षणातच मग लगेचच डोळ्यासमोर काही गोष्टी आल्या आणि त्यांनी पुन्हा मी भानावरती आली, की नाही जेही स्वामी किंवा आई जे पण आपल्यासाठी करेल, तर त्यातून नक्कीच काहीतरी चांगलंच ती आपल्यासाठी विचार करत असेल. कुठलीही गोष्ट अशीच होत नाही. तर म्हणून म्हटलं जेही मिळालंय किंवा जेही झालंय, तर त्याला आपल्याला ॲक्सेप्ट करायचंच आहे आणि त्यातून पण मला काय चांगलं करता येईल ह्याचा विचार करायचा आहे. तर अशा प्रकारे हा कालचा व्हिडिओ आहे. काल मी सगळं स्वच्छ केलं म्हणजे एवढी माझी तयारी सुरू होती, की उद्या मला ह्या सगळ्या गोष्टी काही बघायची गरज नाही आहे. उद्या मला फक्त देवाची पूजा, माझं सगळं म्हणजे देवाला किती छान प्रकारे सजवता येईल, पूजा किती छान प्रकारे मांडता येईल, ह्याच्यावरच मला संपूर्ण फोकस करायचा होता. पण बघा, अचानक अशा काही गोष्टी होतात आणि त्याने सगळं आपलं जे प्लॅन्स आहेत ते पूर्ण चेंज होतात.
पण अशा वेळी म्हणजे नाराज थोडंसं मन होतं, सगळ्यांचंच होतं. आपण शेवटी माणसं आहोत. पण तरीही त्यातूनही जरी तुम्हीच तुमच्या मनाला समजवू शकता, की बघा अशा गोष्टी होतात आणि ह्या गोष्टींना आपला काहीच कंट्रोल नसतो. तर म्हणून पूर्णपणे नाराज होऊ नका. आता जरी म्हणजे आता पहिले दिवस नाही मिळाले, तर पुढचे जे महत्त्वाचे दिवस आहेत, म्हणजे पंचमी, सप्तमीपासूनचे जे महत्त्वाचे दिवस आहेत, अष्टमी, नवमी, दसरा, तर ते आपल्याला मिळणार आहे. तर जे आपल्याला मिळणार आहे, ते आपण खूप छान आनंदाने आणि चांगल्या प्रकारे साजरे करू शकतो. तर छान मी काल उंबरठ्यावरती लेपनसुद्धा केलं होतं मस्त आणि एक खूप मस्त अनुभव मला आला यातून, तर तो पण पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा छान दरवाजावरती मी मस्त हळदीचं स्वस्तिक काढलं होतं आणि हे 2 कावळे आहेत ना, मी तुम्हाला सांगते 2 कावळ्यांची जोडी आहे. कावळा-कावळी आहेत की कावळा आहे मला माहीत नाही. अगदी संपूर्ण पितृपक्षामध्ये ना हे दोघं इथेच बसून राहतात. जवळपास सकाळी 10:30-11 वाजता बसतात आणि 2-3 वाजेपर्यंत ते फक्त तसेच बसून राहतात. ना ओरडतात ना काही, फक्त बसून राहतात. माहीत नाही ते काय ऐकायला बसतात किंवा काय. पण रोजचं त्यांचं काम सुरू असतं आणि त्यांच्यासोबत माझं ते एखाद दिवशी जरी नाही दिसले ना, तरी मग माझं मन विचलित होतं, की अरे आज हे कुठे गेले? आज हे दोघं आले नाही. तर असं सगळं चालू होतं आणि आता आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर होतोय. तर आजची जी सगळी म्हणतात ना धुरा आहे ना सगळी, ती सगळी आज निष्ठाच्या हातात सोपवली होती आणि खरं तर नसती केली असती पूजा, पण आज देव जर बसले नाहीत, तर मग नंतर मी मोकळी झाल्यानंतर मी काहीच करू शकले नसते. तर म्हणून तिला म्हटलं, की आज काही करून मला फक्त एवढं काम करून दे, म्हणजे देव बसवून दे, नंतर मग बाकी मग काही करू नकोस. तर जसं आता म्हणजे माझ्यासारखं बऱ्याच ताईंना फेस करावं लागलं असेल कदाचित, तर त्यांना पण मी तुम्हाला सांगते, की तुम्ही तुमच्या घरात जर कोणी करणारं असेल, तर त्यांच्याकडून तुम्ही हे करून घेऊ शकता आणि त्यानंतर जर कोणी नसेलच घरात, तर शेजारी-पाजारी जर कोणी असतील, जे करू शकत असतील, तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही देव बसवून घेऊ शकता. तर बघा मुली असल्याचा फायदा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो, की बघा मुली सगळं म्हणजे आपण जसं घरातलं सगळ्या गोष्टी करतो ना, तसं इतर वेळी जरी त्या करत नसल्या, तरी त्या आपल्याला ऑब्झर्व्ह करत असतात. आणि मला पहिले सुरुवातीला असं वाटलं, की करेल का? होईल का हिच्याकडून? पण ती मला म्हटली, "मम्मी तू मला फक्त सांग, तुला काय-काय करायचं आहे? मी सगळं व्यवस्थित करून देते तुला." आणि खरंच सांगते, ती ज्या कॉन्फिडन्सने बोलली ना, त्यापेक्षा 10 पटीने तिने काम चांगलं केलं. तर मला खूप बरं वाटलं. म्हणजे माझी इच्छा जी होती, की आजचं म्हणजे पूजा व्यवस्थित झाली पाहिजे, ती स्वामींनी जराही कमी पडू दिली नाही. आजची पूजा अगदी तिने साग्र संगीत जसं मी तिला सांगितलं ना, तसं सगळं अगदी सकाळी लवकर उठण्यापासून, देव उजळवण्यापासून, ते संपूर्ण देव पानांवर मांडण्यापासून सगळं तिने अगदी मस्त केलं. आणि खरंच स्वामींना मी म्हणजे आभार मानते त्यासाठी. देवीला आभार मानते, की कसं असतं ना, शेवटी जी बुद्धी देणारे जे आहेत ना, ते तेच आहेत. तर त्याच्यामुळे त्यांनी खरंच म्हणजे तिच्याकडून सगळं आज तिच्याकडून सेवा घडून घ्यायची होती त्यांच्याकडून. म्हणून कदाचित ही गोष्ट झाली असेल. कारण नेहमी आपण फक्त करतच राहतो आणि त्यातलं फक्त म्हणतात ना, आउटपुट किंवा फायनल प्रॉडक्ट दिसतं. पण त्याच्यामागची जी धावपळ किंवा मेहनत किंवा किती वेळ जातो किंवा काय-काय गोष्टी करायला लागतात हे त्यांना कळत नाही. तर म्हणून जेव्हा स्वतः करतो ना आपण, तर तेव्हाच आपल्याला त्यातली एकूण एक गोष्ट कळते. तर तेव्हा ती मला म्हणत होती, की "मम्मी किती काय-काय असतं ह्याच्यामध्ये." तर म्हणून मला असं वाटलं, की खरंच ही गोष्ट चांगली झाली, की तिला करावं लागलं आणि तिला सगळ्या गोष्टी त्यातल्या थोड्या-थोड्या का होईना पण कळायला लागल्यात. तर तिने छान बघा देवीचा जो कलश आहे ना, तो ती छान सजवते. तर आजचं दुर्गा देवीचं पहिलं जे रूप आहे ना, ते आहे शैलपुत्री देवीचं आणि ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असं नाव पडलं आहे आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचं फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव सती असं होतं आणि तिचा विवाह भगवान शंकरांशी झाला होता. एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला आणि या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केलं. परंतु त्याने शंकरांना मात्र निमंत्रित केलं नव्हतं.
आपले वडील एवढा मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकरांजवळ प्रकट केली. तेव्हा भगवान शंकरांनी तिला सांगितलं की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत आणि त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलवलंय, परंतु मला मुद्दाम यज्ञाचं निमंत्रण दिलं नाही. तर अशा परिस्थितीत तू तिथे जाणं मला योग्य वाटत नाही. शंकरांनी समजावून सांगितलं तरीही तिचं समाधान झालं नाही. वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचं मन व्याकुळ झालं होतं. तिचा आग्रह पाहून शंकरांनी तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली. सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचं स्वागत केलं नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणीने देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिथे शंकरांच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचं तिला दिसून आलं. दक्षाने शंकरांविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकरांनी सांगितले तेच योग्य होते असे तिला वाटले. आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला योगाग्नीत जाळून घेतलं. याची माहिती शंकरांना मिळाल्यावर त्यांनी लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज म्हणजे हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती, हेमवती हे तिचीच नावं आहेत. शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकरांशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकरांचीच अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्रीचे दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे. तर अशी होती माता शैलपुत्रेची माहिती. तर आपल्याला फक्त नवरात्री माहिती आहेत, माता दुर्गा माहिती आहे, पण दुर्गा मातेचे हे 9 रूपं असतात आणि या 9 रूपांची पूजा केली जाते हे आपल्याला खूप कमी लोकांना माहिती असेल. तर म्हणूनच म्हटलं की आजपासून ज्या रोज एक एक देवींची जी पूजा केली जाईल ना, तर त्या एक एक देवींची मी तुम्हाला माहिती सांगेन. तुम्हाला सविस्तर असे छान म्हणजे पूजेचे जसं मी सजावट करते पूजेची वगैरे, तर तसे व्हिडिओ तुम्हाला पंचमीपासून येतील प्रॉपर छान. पण तोपर्यंत अशा प्रकारेच छोटे छोटे व्हिडिओ येतील. तर मला माहिती आहे की तुम्ही मला नक्की सगळे समजून घ्याल. आणि बघा निष्ठाने किती छान पूजा केली, संपूर्ण देवांना अभिषेक केला, त्यानंतर सगळ्या देवांना अशा प्रकारे पानांवर बसवलं. तर जी शंकरांची म्हणजे महादेवांची जी पिंडी असते ना, तर ती नागवेलीच्या पानावर नाही बसवली जात, ती त्यांच्या बिल्वपत्रावरतीच बसवली जाते. तर आज सोमवार पण होता आणायचे आणि तिच्या हातून सगळ्या सेवा झाल्या. म्हणजे म्हणतात ना की ज्याला जे मिळायचं असतं ना त्यालाच ते मिळतं, ज्याच्या नशिबात असतं त्यालाच ते मिळतं. तर खूप छान वाटलं, म्हणजे तिच्या हातून सेवा होते ना हे पण मला खूप समाधानकारक वाटलं. असं नेहमीच आपल्या सगळ्यांना वाटतं की आपल्या घरातल्या सगळ्यांनीच आपण जे करतोय देवाचं काम, तर ते सगळ्यांनीच करावं. तर काही वेळा बघा मुलांकडून ह्या गोष्टी दुर्लक्षित होतात, पण अशा गोष्टींमुळे मुलांना त्या गोष्टी करायला म्हणजे म्हणतात ना की देवसुद्धा त्यांना करायला भाग पाडतो. पण तिने अगदी मनापासून आणि खूप छान प्रकारे पूजा केली. आणि मी पूजा केली असती तरी मला तितकं समाधान मिळालं नसतं ना, त्याच्यापेक्षा जास्त आनंद आणि समाधान मला तिच्या सेवेमुळे झालं. तर बघा आई शैलपुत्रीचं रूप किती सुंदर दिसते, अगदी म्हणजे असं साक्षात भगवान शंकर बसलेले आहेत की काय असंच वाटतंय. तर स्वामींचा सुद्धा अभिषेक केला. तर अशा प्रकारे आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सगळ्यांच्याकडे घटस्थापना होते, देव बसतात आणि त्यानंतर आता म्हणजे नवरात्री पूर्ण आपल्याला देव हलवायचे नाही आहेत, उचलायचे नाही आहेत, देवांना स्नान घालायचं नाही आहे. अगदी वरचेवर तुम्हाला जमत असेल तर देवांचे तुम्ही वस्त्र काढून बदलू शकता. देवांच्या इथे जे फुलं ठेवलेले असतात, निर्माल्य ठेवलेले असतात ते तुम्ही बदलू शकता, पण देवांना जागेवरून उचलायचं नाही आहे. तर अशा प्रकारे नवरात्रीचा पहिला दिवस माझा तरी गेला. तुमचा पण कसा गेला ते पण तुम्ही मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.